मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढणारा एकमेव पक्ष म्हणजे शिवसेना। या शिवसेना पक्षाने आदर्श लोकप्रतिनिधींची एक परंपरा निर्माण केलेली आहे। जे लोकप्रतिनिधी कोणत्याही स्वार्थामध्ये बुडालेले नव्हते, ज्यांनी जनतेच्या हक्कासाठी संघर्षाची भूमिका घेतली, परंतु जनतेला सुखी करण्याचा प्रयत्न केला। वेळ प्रसंगी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी रस्त्यावर उतरून लढाई सुद्धा केली। मुंबईमध्ये जेव्हा बॉम्बस्फोट झाले तेव्हा मुंबईमध्ये दंगली उसळल्या होत्या, परंतु या दंगलींमध्ये हिंदूंचं रक्षण करणारा एकच पक्ष होता आणि तो म्हणजे शिवसेना। महाराष्ट्र म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे महाराष्ट्र, असं हे समीकरण आहे। मला या ठिकाणी चर्चिलची आठवण येते। चर्चिलने दुसरं महायुद्ध जिंकून दिलं। इंग्लंड मधला तो हिरो होता, परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये चर्चिलचा पराभव झाला। इंग्लंडच्या जनतेने चर्चिलला सांगितलं की तुम्ही महायुद्ध लढण्यासाठी आवश्यक होता, परंतु आता राज्याची घडी नीट बसवायची असेल तर आता दुसरं नेतृत्व शोधावं लागेल। आज दिल्लीच्या सत्तेवर नरेंद्र मोदी विराजमान झालेले आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारे देशाचा कारभार ते करतायत, परंतु चर्चिल प्रमाणेच नरेंद्र मोदींना सुद्धा सांगावं लागेल की महाराष्ट्रात शिवसेना हाच जनतेच्या आवडीचा पक्ष आहे, हाच सत्ता राबवण्यासाठी योग्य मार्ग आहे। जनतेच्या हितासाठी, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी जर सत्ता राबवायची असेल तर शिवसेनेच्या मार्गानेच जावं लागेल। 15 ऑक्टोबरला विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि 15 ऑक्टोबरला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने शिवसेनेलाच निवडून दिलं पाहिजे आणि एक लोकाभिमुख प्रशासन या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं पाहिजे। काँग्रेसची भाकरी जी आहे ती सत्तेची ऊब प्रमाणाबाहेर लागल्यामुळे आता करपून गेलेली आहे। काँग्रेसची भाकरी आता फेकून दिली पाहिजे आणि त्या ठिकाणी शिवसेनेला संधी दिली पाहिजे, असं मला या ठिकाणी सांगायचं आहे। महाराष्ट्राची दोन दैवत आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे। या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाच्या मनातला आत्मविश्वास जागा केलेला आहे। या बाळासाहेब ठाकरेंची एक भूमिका होती, त्यांची एक इच्छा होती की महाराष्ट्रामध्ये शिवशाही अवतरली पाहिजे, मराठी माणूस सत्ताधीश झाला पाहिजे, महाराष्ट्राचं पुन्हा वैभव निर्माण झालं पाहिजे, शिवप्रभूंचं नाव अभिमानाने, आनंदाने, उत्साहाने घेता येईल अशा प्रकारचं लोकजीवन, जनजीवन निर्माण झालं पाहिजे आणि याच्याकरता म्हणून शिवसेनेला मत दिलं पाहिजे। उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या समस्यांवर उत्तर शोधण्यासाठी आपल्या अतिशय उत्कृष्ट अशा कल्पना जनतेसमोर मांडलेल्या आहेत आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना या निवडणुकीला सामोरी जाते आहे। 2 दिवसांनी होणाऱ्या विजयादशमीच्या उत्सवामध्ये हिंदूंच्या विजयाचा आपण संकल्प करा आणि 19 ऑक्टोबरला शिवसेना विजयी झाल्यानंतर भगवी दिवाळी साजरी करा, अशी मी आपल्याला शुभेच्छा देतो। जय महाराष्ट्र।